नमस्कार, मी मेघा देवकुळे। झटपट संवादमध्ये आपले स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। भाजपकडून शुक्रवारी रात्री लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली। पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती। मात्र या सगळ्यात पालकमंत्री गिरीश बापट उजवे ठरले असून पक्षाने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे। निलेश राणे यांनी निवडणूक लढवू नये म्हणून भाजप नेतृत्वाकडून दबाव येत असल्याच्या चर्चा होत्या। मात्र माझ्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही आणि मी पूर्ण विचार करून निलेश राणे यांना उमेदवारी दिली असल्याचे प्रतिपादन पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले। होळीनंतर 5 दिवसांनी रंगांचा उत्सव समजली जाणारी रंगपंचमी अवघ्या 1 दिवसावर येऊन ठेपली आहे। पोलादपूर बाजारात सर्वत्र विविध रंगी वातावरण बघायला मिळत असून अनेकांचा कल कोरडी रंगपंचमी खेळण्याकडे असल्याने बाजारपेठेमध्ये रंगोत्सवाची तयारी सुरू आहे। राहुरी येथे पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर मोक्का कायद्यानुसार कडक कारवाई करून पत्रकारांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा तात्काळ लागू करावा या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, SRPF आणि सैनिकांनी संयुक्तरित्या ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी शक्ती प्रदर्शन करून मार्च काढला। लोकसभा निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार असल्याने मशीनबद्दल मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी नंदुरबार बस आगारात प्रवाशांना मशीनचे प्रात्यक्षिक करून माहिती दिली। झटपट संवादमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा। मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे। शेका पक्षाची पूर्वीसारखी ताकद राहिली नसल्याने आपण मोठे मताधिक्य घेऊन निवडून येऊ असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला असून 2014 प्रमाणे यावेळीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा दावा करून तिसरी निवडणूकही जिंकण्याचा आत्मविश्वास बाणेंनी व्यक्त केलाय। शारीरिक फिटनेसबद्दल अत्यंत जागरूक असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या दिनचर्येमध्ये बदल न होऊ देता शारीरिक फिटनेस सांभाळतच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी टॉक विथ मॉर्निंग वॉकची क्लुप्ती साधली आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। परंतु नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी संबंध असल्याच्या बातम्या फिरू लागल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत चौकशी करून उमेदवारीविषयी फेरनिर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खालापूर पोलिसांनी कारवाई करत 44 लाख रुपये किमतीचे 1 किलो 470 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले। वर्ध्यात काँग्रेसने चारुलता टोकस आणि भाजपने विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दिल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। वसंत ऋतूमध्ये साजरा होणारा हा सर्वात मोठा सण आहे। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा होतो। लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यातील बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असली तरी विदर्भातील चर्चेत असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनेही अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही। छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा परळी शहरात शनिवारी मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।